संध्याकाळचा प्रोग्राम वाटतोय सिनियर सिटीजनचा, मागाशी चाललेला होता ना. मी आता इकडनं जिनशान टेम्पलमध्ये एंट्री करणार आहे, इकडनं आत जाणार आहे. हे 2000 वर्षांपूर्वी बांधलेलं होतं आणि 2000 वर्षांपूर्वी बांधून झाल्यानंतर आजपर्यंत भरपूर वेळेला आग लावून झाली आहे इकडे, भरपूर वेळेला डिस्ट्रक्शन झालं आहे ह्याचं. वेगवेगळ्या डायनॅस्टीजनी त्याला रिस्टोअर करायचा प्रयत्न केला आहे, मग परत डिस्ट्रॉय केला आहे. अशी खूप हिस्ट्री आहे त्याची. आता फायनली ते प्रिझर्वड आहे, म्हणजे प्रोटेक्टेड आहे. ही जागा एक नॅशनल टुरिस्ट अट्रॅक्शन आहे. आधी हे ह्यांचं होतं, बुद्धिस्ट होतं. त्याच्यानंतर टाओ डायनॅस्टीनी ते सगळं डिस्ट्रॉय करून टाओ गोष्टी त्याच्यावर इम्पोज केल्या. मग त्याच्यानंतर परत बुद्धिस्ट गोष्टी इम्पोज केल्या गेल्या. मग कल्चरल रेव्होल्युशनमध्ये सगळंच डिस्ट्रॉय केलं गेलं आणि आत्ताची गव्हर्नमेंट आल्यानंतर त्यांनी सगळं रेस्टोरेशन सुरुवात केली आहे परत. एकदम दिवसही मस्त आहे, व्हायब्रंट टुरिस्ट अट्रॅक्शन दिसत आहे हे छान. आता मी ही बोट राईड घेणार आहे. आता बोटीत बसतोय मी. आता बोट राईड घेतोय आणि आम्ही बोटीतनं आता या तलावामध्ये फिरणार आहोत. TS 卡模式。वीस मिनिटाची राईड आहे बोट राईड. आता समोर काय मस्त दिसतंय. हिस्टॉरिक टेम्पल माझ्या मागे आहे.
हे मला जे आहे ते मेन टेम्पल आहे, ते वरती आहे. दिसलं का काय लिहिलंय? अशोक स्तंभ. आता अशोक स्तंभ पण दिसला आपल्याला, तर त्याची आता हिस्ट्री काढायला हवी. मला आता बोटीतनं जाताना अशोका स्तंभ दिसलाय, तर तो कुठे आहे आणि त्याची हिस्ट्री बघायला मी आता चाललोय. चलो. बोटीतनं जो अशोका स्तंभ दिसलेला होता तो इकडे मागे, तो आता आपण बघायला जाऊया. बाहेर लिहिलेलं आहे की उदबत्ती जाळू नका. याचा अर्थ लोकांनी घेतलेला आहे उदबत्ती जाळा. इकडे कोणीच काय आलेलं नाहीये गॉडनस. म्हणजे मी स्मशानातनं चालतोय का देवास ठाऊक. बाकी कोणीच इकडे येत नाहीये. नो प्रॉब्लेम, मी आहे इकडे. मॅसिव्ह घंटा आहे मागे. घंटा नाही म्हणायची, गॉंग मिळाला. हिअर वी आर. मी इकडे जिनशान टेम्पलला आहे. 2000 ऑलमोस्ट 2000 वर्षापूर्वीचं आहे. आणि इकडे बघ मला काय दिसलं, काय लिहिलं आहे. इंटरेस्टिंग ना. ही जागा खूप छान आहे, पण सोफार ज्या ज्या जागा मी बघितल्या तिकडे मला असं प्रसन्न आणि छान वाटलं. इकडे जरासं फिलिंग वेगळं आहे, डल आहे फिलिंग. आणि कदाचित त्याच्या हिस्ट्रीमुळे पण असेल, कारण हिस्ट्री खूप ब्रुटल आहे ह्याची. वेगवेगळ्या डायनॅस्टीज, त्यांच्या लढाया डिस्ट्रॉय करण्याचा प्रयत्न, सो त्याच्यामुळे असेल. कारण एवढा ब्राईट आणि सनी दिवस आहे, पण छान आहे, फील छान आहे, पण डिफरंट आहे जरा. शिरच्छेद.
इकडे आत कोणी माहिती आहे का? चेक करा. सगळीकडे साफसफाई चालू सतत.不要光顾着吃，我看着楼梯。आता ऑलमोस्ट वर पोहोचलोय. चढत चढत मजा आली आहे छान. समोर सिटी व्ह्यू आणि मागे वरती पोचलोय. हा आता वरचा हायलाइट आहे. अगदी टोकावर आलोय वरती आणि तिबेटला आल्यासारखं वाटतंय. कुठेही जा डोंगरावर किंवा टेम्पल्समध्ये कुठेही सगळीकडे व्हेंडिंग मशीन ठेवलेलं आहे गार पाणी वगैरे प्यायला आणि सगळीकडे बिन्स आहेत. दिवे लावलेत, सगळे दिवे लावलेत. चला, हा माझा लास्ट स्टॉप होता आज टुरिझमचा. आता उद्यापासून बॅक टू वर्क आणि त्याच इकडे तिकडे फिरायला वेळ नाही आहे. सो आता सगळं काम रॅपअप करायचं आणि मग ट्रेन पकडायची. ट्रेननी शांघायला जायचं, शांघायवरनं शांघाय एअरपोर्टला जायचं, तिकडनं सिंगापूर आणि मग सिंगापूरवरनं बॅक टू मेलबर्न. इकडे चायनामध्ये लोचा झाला रे. सगळे आपापसात भांडतायत. आता रिक्षावाले आणि टेस्लावाले यांचं भांडण चाललंय. आता हा स्पॉटवाल्यांना म्हणतोय की तुम्ही या आणि जरा मॅटर सांभाळा. मी लोचा आणि मॅटर ठरवून मुंबई या मावाली भाषा वापरली आता टाइमपास म्हणून. हा जो हिरो आहे ना तो नो एंट्री मधनं चाललाय म्हणून त्यांनी सगळा गोंधळ केलाय. त्याला कोणीतरी ह्याच्या गाडीला आपटवलंय वाटतं, त्याच्यामुळे यांनी सगळं जरा गोष्टी हे केल्या आहेत.
मला एकदम खतरनाक आयडिया सुचली आहे. मी माझा स्टँडी इकडे लावणार आहे, हा सेल्फी स्टिक, आणि स्वतःला रस्ता क्रॉस करताना खालती व्हिडिओ काढणार आहे. रोबोट असाच फिरत असतो मध्ये मध्ये. Looks like they are students from this particular field. युनिव्हर्सिटीमध्ये ड्रोन्स चालवत आहेत मस्त. त्यांचं हे म्हणजे अभ्यासाचा पार्ट आहे. या मुलांनी स्वतः ड्रोन बनवला आहे. So that's a negative externality because of your consumption. Okay, what else can you think of when you externality? Okay, so you can think of examples, all right, that can cause a problem. All right, let's look at the diagram. It's going to be similar diagram, okay? Very similar. Think about it. What changes do you reckon we would see? What will change now? One at a time, okay? First, it's a consumer. So it's going to be demand curve or supply curve? Demand curve, correct. And it's a negative externality. So if it's a negative externality, it will shift to the left or right? Left. Let's draw it, okay? P, always label your diagrams. P, Q. Demand curve is private value. मेलबर्न सारखं इकडे पण साफसफाई करणाऱ्या गाड्या फिरत असतात. हा ट्रक कॅम्पसच्या आतला आहे. आता कॅम्पसच्या आत आहे, पण रस्त्यांवर पण असेच चालू फिरत असतात. हे कॅम्पसच्या आतलं स्टुडंटसाठीचं पार्किंग आहे. त्यांच्या स्कूटर्सचं ऑलमोस्ट सगळ्या स्कूटर ई बाईक्स आहेत. त्याच्यामुळे या पार्किंग स्टेशनलाच चार्जिंग पॉईंट्स आहेत. बघ, सगळ्यांनी तशा चार्ज करत ठेवल्या आहेत.
These are the core values provided by the government. Freedom. Freedom, okay. It's called equality. Okay. This is celebration. Celebration. Okay. This account. I'm translating. Okay, no problem. And what else? The ones that you know the English word for. This is you should show your love to our country. Okay. Because to show our respect to our jobs. Oh, wonderful. Honored, okay. This is be kind to That's nice. So I'm at a sports ground right now of Just University, and I've been told that in China it is compulsory for the youth to engage in sports, so such as running, for example. So everyone you see here is doing the mandatory physical exercises like running, and I was just asking my student that what if someone doesn't run, because there's nobody here checking if the students are doing it or not. And he said there are cameras everywhere and it's going to be AI detection. So the camera detects that you are running, and once the running is measured or detected, it goes directly to the system and it records that you have been engaging in physical activity. Pretty interesting. So हे सगळे जण आता कॅमेरा ह्यांच्यावरती येणारे म्हणून धावणं चाललंय या सगळ्यांचं. सो या सगळ्यांचं आता रेकॉर्ड होणार आहे धावणं, आणि त्यांच्या अटेंडन्स शीटवरती ऑटोमॅटिकली AI अपलोड करेल. सो माझा स्टुडंट आता मला दाखवणार आहे की हे कॅमेरा कुठे आहेत आणि सगळेजण कसं स्वतःचा चेहरा रजिस्टर करतायत. सो सगळेजण इकडे स्वतःचा कॅमेरावरती चेहरा रेकॉर्ड करतायत. jump to make the camera record our face. Okay. So that's how it's recording everyone's face. हे सगळेजण कॅमेऱ्याच्या समोर जात आहेत आणि स्वतःचा चेहरा रेकॉर्ड करतायत येऊन येऊन. चांगला हिचा होतच नाही आहे वाटतं. ही ॲपवरती चेक करते की आपला चेहरा का रेकॉर्ड होत नाही आहे. सगळेजण उडी मारून स्वतःचा चेहरा रेकॉर्ड करतायत. हा युनिव्हर्सिटीचा एंट्रन्स होता. काल माझा स्टुडंट म्हणत होता हे सगळं गेट्स आणि सिक्युरिटी बघून युनिव्हर्सिटी एंट्री लाईक अ प्रिझन. युनिव्हर्सिटीच्या अगदी समोर हे कल्चरल स्टेज म्हणून बनवलं आहे. माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण किंवा फोटोजमध्ये दिसलेलं असेल तर हे गव्हर्नमेंटनी बनवलेलं आहे कामगारांसाठी. पण स्टुडंट्समध्ये म्हणत आहेत की कामगारांसाठी नुसतं शो ऑफ म्हणून बनवलं आहे की आम्हाला कामगारांची कशी काळजी आहे वगैरे. पण हे एवढं छान भव्य आहे की कामगार इकडे येऊच नाही शकत कारण किमती एक्सपेन्सिव्ह आहेत. हे सगळे अशी एंट्री करतात, येतात, उभे राहतात, तोंड दाखवतात त्यांचं आणि आत. सो आज कसं छान आता हा व्हिडिओ काढता येतोय. युनिव्हर्सिटीच्या एंट्रीला ही खूण आहे, म्हणजे हे स्टॅच्यू आहेत. एअरफोर्स आणि मरीन हे दोन फोकस एरिया या युनिव्हर्सिटीमध्ये.
शेवटचा क्लास संपला आता. कॉलेजमध्ये शिकून झालं. आता मेलबर्नला जायची वेळ झाली. See you. तुमचे स्केटिंग क्लासेस चालले तिकडे. मॉलपासून ट्रेन स्टेशनला जायला अंडरग्राउंड सबवे चालायला. प्रिटी नीट हा. एस्केप रूम्स आहेत ना, तशी ही एस्केप रूम आहे. इकडे क्रॉसबोसाठीच आहे, धनुष्यबाणाचा मुलांसाठी सगळ्यांसाठी वाटतं. मी असंच टाइमपास म्हणून चेक करायला आलो की मी उद्या ट्रेनला कसं येणार आहे, पण मी एक्झिटला पोचलो आहे. हे ट्रेनचं एक्झिट आहे. सो आता एंट्री कुठे बघूया, म्हणजे उद्या वेळ कमी लागेल. फूड कोर्ट. आता आमची बुलेट ट्रेन येते शांघायला जायला. मी इकडे बिझनेस क्लासमध्ये आहे बुलेट ट्रेनच्या, आणि ही माझी सीट आहे 1A. मी इकडे बसतोय. मी इकडे असणार आहे आता पुढचा 1.5 तास. आता मी 245 किलोमीटर्स पर आवरने जातो आहे. वाटत नाही आहे ना, पण ह्या पर्टिक्युलर ट्रेन्स ज्या आहेत त्या 250 किलोमीटर्स पर आवरचा मॅक्सिमम स्पीड आहे. काही काही अजून जागी आहेत बुलेट ट्रेन्स त्या 350ने जाऊ शकतात, पण ही जी लाईन आहे ती 250 मॅक्सिमम स्पीडने जाते. आणि आता मी 245ने चाललो आहे पण ऑलरेडी. वाव, लुक एट दॅट. आता मी जिनजियांगच्या बुलेट ट्रेनमध्ये बसलो आहे शांघायला जायला. 1.5 तास इकडे बिझनेस क्लासच्या सीटमध्ये. सो येस, गुड टाइम्स.
मला मगाशी वाटलेलं होतं की मॅक्सिमम स्पीड या ट्रेनचा 250 किलोमीटर्स पर आवर आहे, पण ही तर जास्त फास्ट चालली आहे. बघूया 265 आणि 265ला टच केलेलं आहे. हा माणूस आहे ना इकडे, हा स्कॅम चालवतोय. हा येऊन एअरपोर्टवरती लोकांना आयफोन वगैरे विकतोय आणि मी चेक केलं आहे, ही लोक खूप स्वस्तात विकायला असं डील करतात आणि त्याच्यानंतर हा पण फिरतोय ना, हा पण स्कॅम करणार आहे. हे सगळे स्कॅम्स करणार आहेत. सो हे काय करतात, तुम्हाला खूप डर्टी डील देतात एकदम स्वस्तात फोन, आणि त्याच्यानंतर पटकन हातसफाईनी ओरिजिनल फोन स्वॉप करतात फेक फोननी. सो हा बघ आता स्कॅम करतोय तिकडे, हे सगळे स्कॅमिंग करतायत. इकडे अजून एक स्कॅमिंग इन प्रोग्रेस. याचं काही काम नाही झालेलं आत्ता, त्याच्यामुळे आता हा काही माझ्याकडे येणार आहे वाटतं का नाही. ह्यांनी स्कॅम नाही करता आलेलं अजून. हा पण स्कॅम करणार आहे. हा आणि ह्याच्या मागे जो उभा आहे ना काळ्या ह्याच्यात, तो हा स्कॅम करतोय, हा स्कॅम करतोय आणि हा स्कॅम करतोय. हा स्कॅमर आहे आणि इकडे हा जो चालला आहे ना, हा हिरो, तो स्कॅम करतोय सगळ्यांना. हा बॅग घेऊन फिरतोय तो. माझं सिक्युरिटी चेक इन वगैरे सगळं झालं आहे आणि आता मी इकडे बोर्डिंग गेटच्या इकडे येऊन बसलो आहे. सो हा चायना ट्रिपचा लास्ट व्हिडिओ आणि सायनिंग ऑफ. आता मेलबर्नमध्येच भेटूया डिरेक्टली. सो हॅड अ वंडरफुल एक्सपिरियन्स अँड येस, समथिंग टू रिमेंबर फॉर एव्हर. बाय बाय.